बापरे, डीव्ही नंतर तब्बल एवढ्या दिवसाचा तुम्हाला कालावधी लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीमध्ये जॉईन होण्यासाठी. नेमका किती दिवसाचा कालावधी लागतो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर? खूप विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युजन आहात, कारण की विद्यार्थ्यांचे प्रश्न येते की पहिली मेरिट लिस्ट सिलेक्शन लास्ट पर्यंत होईपर्यंत त्यांना जॉईनिंग मिळत नाही. सगळा कन्फ्युजन तुमचा दूर करणार आहे मित्रांनो. जी जीडीएस ची 26 ची भरती, त्याच्यामध्ये पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डीव्ही कंप्लीट झालेलं आहे, मग त्यांना नेमकं जॉईनिंग कधी मिळणार हा सतावणारा प्रश्न विद्यार्थी मित्रांना आहे. सगळं स्टेप बाय स्टेप बघूया. आता डीव्ही नंतर जॉईनिंग नेमकं होते कधी? लक्षात घ्या मित्रांनो, डीव्ही नंतर नेमकं प्रोसेस काय असते ते कंप्लीट करायचं, कारण डीव्ही पर्यंत तुमची प्रोसेस ही 70% कंप्लीट झालेली असते. म्हणजे पहिली मेरिट लिस्ट आली, त्याच्यात नाव आलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तिथपर्यंत फक्त 70% प्रोसेस कंप्लीट असते. उर्वरित राहिलेली 30% प्रोसेस नेमकं कुठे अडकलेले असते आणि जॉईनिंग लेट का होतं ह्या गोष्टी माहित असणं पाहिजे. डीव्ही नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे सगळं अप्रुव्हल साठी, सिस्टीम कडे अप्रुव्हल साठी तुमच्या सगळ्या गोष्टी प्रोसेस होत असतात. त्याच्यामध्ये थोडासा डिले होतो किंवा टाइम त्याच्यामध्ये लागतो मित्रांनो, कारण डीव्ही पर्यंत 70% झालेलं असतं. नंतर फायनल सिलेक्शन कन्फर्मेशन जीडीएस कडून ऑफिशियली मिळतं, म्हणजे सिस्टीम अप्रूव्ह झाल्याच्या नंतर फायनल सिलेक्शन कन्फर्मेशन होतं आणि नंतर तुम्हाला ऑफर लेटर प्रदान केलं जातं. मग साधारणपणे ह्या प्रोसेस मध्ये किती दिवसाचा कालावधी लागतो? म्हणजे आज तुमचं डीव्ही कंप्लीट झालं तर साधारणपणे 20 ते 30 दिवसाचा, म्हणजे 1 महिन्याचा कालावधी पकडून चालायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर. पण इन केस काही वेळेस काय काय होतं, 7 ते 15 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला जॉईनिंग लेटर किंवा ऑफर लेटर मिळू शकतो. ते कशामुळे मिळू शकतं लवकर, किंवा भेटलं तर लेट का मिळतं हा सुद्धा प्रश्न असू शकतो. म्हणून जर 7 ते 15 दिवसात तुमचं ऑफर लेटर मिळालं, तुमचं जॉईनिंग कन्फर्मेशन मिळालं, तर ही अतिशय उत्तम आणि गोष्ट चांगली आहे मित्रांनो. तर इथं काय होत असतं, सिस्टीम अप्रुव्हल फायनल कन्फर्मेशन लवकर मिळत असतं, म्हणून तुम्हाला लवकर कन्फर्मेशन लेटर मिळत असतं. पण कधी कधी काय होतं, डायरेक्ट 45 ते 60 दिवसाचा टाइम पिरियड सुद्धा घेतात. याच्या अगोदरचा जीडीएसच्या भरतीमध्ये सुद्धा सेम केसेस झालेल्या होत्या की जॉईनिंग मेरिट लिस्ट मध्ये नाव डीव्ही मध्ये कंप्लीट प्रोसेस झाली तरी 2-2 महिने विद्यार्थ्यांना जॉईनिंग प्रोसेस मिळाली नव्हती, जॉईनिंग विद्यार्थ्यांची झाली नव्हती. त्यावेळेस काय झालेलं होतं की सिस्टीम कडे अप्रुव्हलला गेलं होतं, पण सिस्टीम अप्रुव्हल जास्त पेंडन्सी वर्क असल्यामुळे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे, त्यांच्या काही ऑफिशियल रेग्युलेशन रूल्स असतील त्यामुळे इथंच अप्रुव्हल अडकळून पडलेलं होतं मित्रांनो. मग हे अप्रुव्हल जर स्टॉप झालं किंवा ह्याला डिले झाला तर पुढे फायनल कन्फर्मेशनला सुद्धा नक्कीच डिले होतं. असं करत करत एक 30 दिवस 40 दिवस, साधारणपणे 2 महिन्याचा सुद्धा टाइम इथे लागू शकतो. म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर एक 2 महिन्याचा टाइम पिरियड तुम्हाला ऑफिशियली जीडीएसच्या भरतीसाठी कार्यकाळावर रुजू होण्यासाठी लागतो. परंतु कधी कधी 20 ते 25 दिवस किंवा 7 ते 15, परंतु लॉंग टर्म झालं तर 2 महिन्याचा टाइम पिरियड पकडून चालायचं. हा तुमचा जीडीएस बद्दल जॉईनिंग बाबतीतचा प्रश्नाचं उत्तर हे रिअल ऑफिशियल माहितीवर आहे मित्रांनो. किती दिवसात जॉब मिळतो? आता सांगितल्याप्रमाणे 2 महिन्याचा टाइम पिरियड पकडून चालायचं. त्याच्यानंतर मित्रांनो जॉईनिंग डिले का होतो? परंतु काय होतं, काही वेळेस जॉईनिंग अतिशय डिले होतं. मग जे पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्ट झाले त्यांचं डीव्ही झालेलं आहे, परंतु काही विद्यार्थी काय करतात, डीव्ही ला जात नाहीत, सेकंड मेरिट लिस्ट यायला थोडा डिले होतो, डॉक्युमेंट मध्ये खूप सारं मिसमॅच असतं आणि काही वेळेस रिचेक डॉक्युमेंट्स होत असतात मित्रांनो. लक्षात घ्या, रिचेक डॉक्युमेंट ह्याच्या अगोदर सुद्धा एक वेळेस झालेले आहेत जीडीएस मध्ये. कशामुळे रिचेक होतात? तर जीडीएसच्या शासकीय अधिकाऱ्यांना काही गडबड वाटली किंवा फ्रॉड डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे असं जर त्यांना निदर्शनास आले, खूप जास्त केसेस मध्ये, नॉट 1-2 विद्यार्थ्यांचं पण खूप जास्त केसेस मध्ये जर झालं की विद्यार्थी फ्रॉड फर्जी डॉक्युमेंट इथे अपलोड करतात किंवा रिप्रेझेंट करत आहात, तर त्यावेळेस ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले त्यांचं रिचेक किंवा रिक्रॉस व्हेरीफाय सुद्धा इथे होऊ शकतो. ही केस खूप रेअर आहे, परंतु जर बॅड लक असेल यावर्षी तर ही सुद्धा होऊ शकते. मग रिचेक झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे फायदा आहे का नुकसान आहे, फायदा की तोटा, हा प्रश्न महत्वाचा आहे. लक्षात घ्या, रिचेक मध्ये काय होत असतं, सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुमचे ते क्रॉस व्हेरीफाय केले जातात.
त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची गडबड खरंच असेल त्यांना थोडासा टाइम मिळतो, म्हणजे काय स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, शाळा कॉलेजमध्ये राहिलेला असेल किंवा काही वेळेस हरवलेलं डॉक्युमेंट असतं त्याचा प्रूफ तुमच्याकडे नसतो. अशा केसेस आहेत की विद्यार्थ्यांचे जसं की मार्कशीट असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ह्या गोष्टी हरवलेल्या आहेत. त्यांनी कॉलेज आणि शाळांमधून डुप्लिकेट सुद्धा काढलेले आहेत, परंतु फक्त डुप्लिकेट काढून चालत नाही, हरवले आहे याचा ऑफिशियली प्रूफ जीडीएस मागत असतो. लक्षात घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांचा हा सेम प्रॉब्लेम आहे, हरवलेले आहेत आणि त्यांनी डुप्लिकेट काढले तर त्याचा एक प्रूफ ठेवा. प्रूफ काय असतो मित्रांनो, जसंच तुमचा निकाल लागतो, विद्यार्थी रिऍडमिशन घेण्यासाठी काय करत असतात, टीसी हरवला आहे ही वृत्तपत्रामध्ये जाहिरात किंवा नोटिफिकेशन देतात. त्याचा प्रूफ हा ऑफिशियली मानला जातो. फक्त तुम्ही म्हटलात की माझं रिअल मध्येच हरवलं आहे आणि हे त्याच्या अगेन्स्ट मी डुप्लिकेट काढलं आहे, तर जीडीएस तिथे कुठलीच तुमची गोष्ट ऐकून घेत नाही मित्रांनो, कारण की त्यांना प्रूफ बेस लागतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, नावामध्ये मिसमॅच ज्यांची असतात त्यांना ऍफिडेव्हिट करायला वेळ मिळतो. हा रिक्रॉस व्हेरिफिकेशनचा प्लस पॉइंट आहे. आणि निगेटिव्ह पॉइंट काय आहे मित्रांनो, ज्यांचं ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, तर नो एनी इश्यू, त्यांना काय होतं, त्यांचं जॉईनिंग लेट भेटतं, त्यांना परत परत त्याच गोष्टी करावं लागतात. जीडीएसचं जसं म्हणाल तसंच ऐकावं लागतं. मग त्यांचे फुकटचे इथे 1 ते 2 महिने टाइम पिरियड चालला जातो. आणि बाकीच्या उर्वरित विद्यार्थ्यांना ज्यांचं कोणी मेरिट लिस्ट मध्ये नाव यायचंच बाकी आहे, म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ किंवा सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट, ते त्यांची वाट पाहत आहेत. ह्या जर रिचेकिंग डॉक्युमेंट झाले तर त्यांना पुढे अलगदपणे 1 ते 1.5 महिन्याचा टाइम पिरियड पुन्हा एक्सटेंड करावा लागेल. म्हणजे सगळ्यांचं इथं वाट पाहावी लागणार आहे, सगळ्यांचाच इथं वेळ फुकट जाणार आहे. फक्त काही विद्यार्थ्यांना याचा इथे फायदा सुद्धा मिळणार आहे. हा झाला क्रॉस व्हेरिफिकेशनचा फायदा आणि तोटा मित्रांनो. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, स्टुडंट रिजेक्ट जागा भरायला वेळ लागतो. आता सांगितल्याप्रमाणे जर तुमचे जॉईनिंग लेट होत असेल ते हा एक डिलेचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. स्लॉट पाडलेले असतात, त्या स्लॉट नुसार मित्रांनो तेवढ्या व्हॅकंट पोझिशन ज्या आहेत त्यांना फिल करायच्या असतात. त्या स्लॉटच्या अगेन्स्ट जर तुमची जीडीएस ची रिक्वायरमेंट फुलफिल झाली नाही, लक्षात घ्या, जीडीएस ची रिक्वायरमेंट फुलफिल नाही झाली तर त्या स्लॉट मध्ये परत मित्रांनो काय होतं, लिस्ट लागेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो वाट पाहावी लागते. परत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे इथं 15-20 जवळजवळ 1 महिन्याचा टाइम पिरियड इथे सुद्धा सहज उलटून जातो. म्हणून लिस्ट लागल्याच्या नंतर सुद्धा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर सुद्धा 1-2 महिना टाइम पिरियड जॉईनिंग साठी तुम्हाला वेट करावा लागू शकतो मित्रांनो. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी वेट केला तरी चालेल, किंवा ज्यांचा बॅकअप प्लॅन आहे, ऑप्शन मध्ये बी प्लॅन आहे, त्यांनी दुसरा जॉब सर्च केला किंवा दुसऱ्या जॉबची तयारी केली तरी चालेल. परंतु तुम्हाला बेस्ट करिअर सेट करण्यासाठी जीडीएस हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. कामाची वेळ कमी आहे, सॅलरी तुमचा खर्च भागण्यापुरते आहे, पुढे निमशासकीय नोकरी आहे आणि या जॉबचा तुम्ही जॉब करत करत तुमचा दुसरा स्टडी सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या करू शकता. किंवा ज्यांना दुसरा जॉब करायचा नाही, लाईफ टाइम जीडीएस करायचे, त्यांनी पार्ट टाइम दुसरा बिझनेस सुद्धा करू शकता. हे झाले जीडीएस चे सगळ्यात महत्वाचे मोठे फायदे मित्रांनो. म्हणून जरी डिले झाला तरी घाबरायचं नाही, घाबरायचं अजिबात नाही, कारण तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात. लक्षात घ्या, जॉईनिंग कशी कळते, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आता लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी महत्वाच्या मुद्द्याच्या सांगत असतो. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लक्षात घ्या, जॉईनिंग कशी कळते. एकतर जॉईनिंग तुम्हाला SMS येईल मित्रांनो, किंवा तुमचा मेल येईल मित्रांनो, किंवा जीडीएस ऑफिस कडून कॉल येईल तुम्हाला. परंतु कॉल येईल याच्या भरोशावर अजिबात वाट पाहत बसू नका. कॉल हा खूप रेअर केस मध्ये येतो, जवळजवळ नाही तर जमा असल्यासारखा मित्रांनो. मग भरोसा किंवा ट्रस्ट कशावर करायचा, तुमचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ऍक्टिव्ह ईमेल आयडी तुम्ही तिथे ऍक्टिव्ह ठेवायचा. जोपर्यंत तुमचं जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, डे 1 तुम्ही जीडीएस मध्ये स्पेंड करत नाही, तोपर्यंत तुमचं सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं जे कन्फर्मेशन येतं तुम्हाला मेल किंवा SMS वर येईल. कॉल हा नाही आला तर जमा आहे, त्याच्या भरोश्यावर राहू नका. जर जीडीएस मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा पूर्णपणे कंप्लीट आहे, सिलेक्टेड आहात आणि तुम्हाला कॉल आणि SMS आला नाही, तर पुढे काय करायचं. लक्षात घ्या, खूप केसेस झालेल्या आहेत. सिलेक्शन विद्यार्थी जॉईनिंग न झाल्यामुळे किंवा जॉईनिंग झाला आहे की नाही हे न समजल्यामुळे खूप जणांचं रिजेक्शन झालेलं आहे. पुढे चालून डेट मिस आउट झाल्यामुळे रिजेक्शन झालेलं आहे मित्रांनो. तुमच्या बाबतीत ती गोष्ट घडू नये म्हणून जवळचं पोस्ट ऑफिस जे आहे
ते गाठायचे सरळ सरळ, त्यांना सगळी प्रोसेस सगळी हकीकत सांगायची, माझं सिलेक्शन झालंय डीव्ही मध्ये कंप्लीट आहे, किंवा मला SMS किंवा मेल अजूनपर्यंत आलेला नाही किंवा कॉल सुद्धा आले नाही. ते पोस्ट ऑफिसचे जे कर्मचारी असतील, तिथले हेड ऑफिसर जो असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तरपणे मार्गदर्शन करतील, ते सांगतील त्यानुसार तुमची पुढची प्रोसेस करायची. आणि असा केस कोणासोबत घडला तर नक्कीच मला कळवा, कमेंट करा, त्याचं सोल्युशन तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देईल मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट, हा पॉइंट तुम्ही बघितल्याशिवाय स्किप करू नका, खूप महत्वाचा, 1 मिनिटामध्ये घेतो तुमचा. डीव्ही नंतर काय करायचं आहे मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, 70% प्रोसेस कंप्लीट झाली. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आता तुम्हाला जॉईनिंग लेटरची वाट बघायची आहे. हा झाला महत्वाचा एक पॉइंट. दुसरं, जोपर्यंत तुमचं जॉईनिंग होत नाही तोपर्यंत तुमचं ऍक्टिव्ह मोबाईल नंबरच ठेवायचा आहे. हरवला मोबाईल किंवा मेल आयडी, इनऍक्टिव्ह झालं असे कारण अजिबात द्यायचे नाही. जरी इनऍक्टिव्ह झाला, हरवला, तरी लगेच प्रोसेस करून दुसरा कॉन्टॅक्ट नंबर, सेम कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे, जेणेकरून जीडीएसचं ऑफिशियल नोटिफिकेशन, जॉईनिंग डेट, सगळं लेटर तुमच्या SMS वर किंवा मेलद्वारे तुम्हाला येईल. त्यामुळे ह्या गोष्टींचं खूप तंतोतंत पालन करायचं आहे मित्रांनो. म्हणून ज्यांचे काही प्रश्न असतील आणखी ते कमेंट करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. काही प्रॉब्लेम असतील त्याचं सोल्युशन सुद्धा तुमच्यापर्यंत 100% दिले जाईल, तुम्हाला समाधानकारकच सोल्युशन दिले जाईल. आणि तिसरी गोष्ट, ज्यांना कोणाला डॉक्युमेंट मध्ये, वारंवार सांगतो, डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असू द्या, कसलाही प्रॉब्लेम असू द्या, कमेंट करा, त्याचं सोल्युशन तुमच्या विदिन 1-2 तासामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. जरी लेट झाला तरी तुम्हाला लवकर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. म्हणून तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते हाईड करू नका, बिलकुल हाईड करू नका, ते सर्वांसमोर प्रेझेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून एकमेकांचे प्रॉब्लेम, एकमेकांचे सोल्युशन तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि ज्यांचे कोणाला प्रॉब्लेम असतील किंवा कोणाचे प्रॉब्लेम असतील, दुसऱ्याला जर त्याचं उत्तर माहित असेल तर त्याने सुद्धा त्याला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो. याच्याने काय होईल, टीम वर्क, आपलं टीम वर्क होईल आणि टीम बिल्डिंगचं काम होईल आणि तुमच्या सिलेक्शन मध्ये कुठलीच बाधा तुम्हाला येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने सर्व गोष्टी समजून घ्या. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.